हे गाईज, सो वेलकम बॅक टू मिनी व्लॉग. तर हा मिनी व्लॉग गावाकडला आहे, थोडा लेट येत आहे. आणि तुम्हाला जसं की सांगत आली आहे मी नेहमी आधीपासनं की मला गाव खूप जास्त आवडतं. आणि खरं सांगते ना, गावाची व्याख्या ही शब्दात मांडता येत नाही. खरं तर गावाकडे एक इतकं छान वाटतं ना, मस्त वाटतं. म्हणजे मला तर खूप जास्त आवडतं गाव. आणि सकाळ जी असते ना ती इतकी शांत असते. बघा किती छान वाटत आहे ना, सकाळी सकाळी छान पक्षी आभाळात उडत आहे. आणि इकडे ना गौरवची मस्ती सुरू होती, कारण आता ना हे जे पिल्लू आहे गाईचं, ते 2 दिवस तर शांत होतं, पण आता त्याला जसं चालायला लागलं ना, ते उड्या मारायला लागलं आहे आणि खूप मस्ती करायला लागलं होतं. तर तिकडे बाबा गाय दोहून राहिले होते, म्हणजे दूध काढत होते. आणि ॲक्च्युली काय झालं ना, गाईला थोडा प्रॉब्लेम झाला. दुधामध्ये थोडं ब्लड येऊन राहिलेलं होतं, म्हणजे की तिला थोडं इन्फेक्शन झालेलं होतं. सो इकडे मी औषध बनवलं, आणि हे यूट्यूबवर बघून मी बनवलेलं होतं. सो मोरिंगाचं औषध आहे, आणि मोरिंगा किती फायदेशीर आहे हे तर तुम्हाला माहितीच असेल. तर त्याचं औषध होतं हे जे बनवलेलं आहे. तर हे गाईला पाजणार होते बाबा, म्हणून मी बनवून दिलं. मिक्सरमधनं त्याला छान हे करून दिलं. आणि इकडे गाय बघा, गाय प्रत्येकाला मारायला धावते, पण बाबाला काहीच करत नाही. आणि याला इथे याच्यासाठी बांधलं, तो खूप मस्ती करत होता. त्यानंतर मी इकडे चणे गाळायला घेतले, कारण आई जी काम करून राहिली होती तर तिला हेल्प होईल म्हणून मग मी खाली वेळात चणे गाळून देते म्हटलं तिला. आणि आम्ही गावाकडे राहतो, तर गावाकडल्या मुलीला ऑब्व्हियस आहे यार, सगळे कामं येतात. तर इकडे गौरव व्लॉग एडिट करते, आणि मी इकडे तुम्हाला दाखवते की माझी आंघोळसुद्धा अजूनपर्यंत व्हायची आहे. कारण सकाळ तिकडे इतकी निवांत असते ना, कारण आज सगळे घरी होते, शेतात कोणीच गेलेलं नव्हतं. त्यामुळे शांत निवांत कामं होते आज सगळ्या. त्याचबरोबर मी इकडे दाखवते की माझी आंघोळ व्हायची, आणि मी आंघोळ होऊन छानपैकी मस्त रेडी झाली, कारण आज आम्हाला जायचं होतं आता दुपारी पुलगावला. कारण मला थोडं बँकेचं काम होतं, आणि सोबतच माझ्या सासूबाईंनी थोडे चिप्स वगैरे ठेवले, असं गौरवला फोन करून सांगितलं होतं की घेऊन जाशील जाताना, म्हणून मग ते घ्यायचे होते. आणि त्याच्यानंतर आम्ही नागपूरला गेलो. तर तो येणारा नेक्स्ट व्हिडिओ आहे, नक्की बघा. बाय.